राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो मी आणि ईश्वरी चाललोय शूटसाठी. मग म्हटलं आता 4 वाजले सकाळचे, थोडा वेळ झोप. इथून काय ऍक्च्युली 7 मिनिटांमध्ये मी पोहोचते डायरेक्ट जे लोकेशनवरून आम्हाला पिकअप घेतात, डेरा सिटी सेंटर. मग तिथे आमची बस येणार आहे. तर लकीली बस जरा लवकरच येऊन थांबली होती आणि मी पण 3:55 पर्यंत पोहोचली तिकडे. आणि रात्रीची दुबई बघा, काही शांत नाहीये, सेम मुंबई सारखी जागीच असते. त्यांना पण काही शांतता नाहीये. सकाळी सगळे लवकर उठून कामाला लागतात. सो आम्ही बसमध्ये बसलो, त्यांना पिकअप केलेलं आहे. इकडचे जे आहेत डेरा सिटी सेंटरचे जे लोकेशनवाले जेवढे पण होते तेवढे सगळे आलेत. आणि किती छान दिसते बघा दुबई फ्रेम रात्रीची. आता हा आला आहे मरीना एरिया. सो हा एरिया खूप पॉश आहे आणि खूप छान. इकडे जास्त फॉरेनर्स राहतात, पण आता इंडियन पण बऱ्यापैकी आले तिकडे. इंडियन लोकांनी तर सगळीकडे कब्जा केलेलाच आहे, तर ते इथेही आलेले आहेत. आणि आता ही टीम जी मरीनाला आम्ही पिकअप करणार आहे ते लोक इथे पोहोचलेले आहेत. आणि आता बघा सगळे इथे थांबलेले असतात ऑलरेडी. ह्यांचं पण काहीतरी 4:30चं पिकअप होतं. हे लोक पण, आम्ही पण जरा लवकरच पोहोचलो इकडे. त्या लोकांना इकडून पिकअप करणार, नावं विचारणार. ग्रुपमध्ये व्हॉट्सअपला ग्रुप बनवलेला असतो, हे लोकांना सगळ्यांना ऍड केलेलं असतं. मग सगळे आपापले सांगतात की आम्ही इथे आलोय. जर कोणी यायचं बाकी असेल तर मग त्यांच्यासाठी एक 5 मिनिटं गाडी थांबते. आणि जर तिथपर्यंत नाही पोहोचले तर मग गाडी निघून जाते. आणि जर तुम्हाला शूटला यायचं असेल तर मग तुम्हाला तुमच्या स्वखर्चाने यायचं. आता ईश्वरी उठली कारण स्टॉप आला. मग ईश्वरीला म्हटलं तुला काय खायचंय का, क्रोझॉन्स वगैरे काही खायचं असेल तर खाऊन घे, बिस्किट्स वगैरे. मग ती बोली खाते मी थोडं. म्हटलं म्हणजे खाईल आणि झोपेल. मस्त असं सूर्य उगवत होता आता हळूहळू, कारण इकडे उन्हाळा असल्यामुळे जरा ना लवकरच उजेड होतो. आणि आता मेट्रो पण 5 वाजता चालू होईल. आणि मेट्रो सकाळच्या पण फुलच असतात असं वाटतं आपल्याला की काय सकाळ सकाळ खाली असेल, पण नाही. आणि मस्त सूर्य उगवतोय छानपैकी. आता मी झोप काढते. मी झोपून उठली तोपर्यंत आम्ही इकडे पोहोचलो. मग आता इकडे बघा टीम सगळी, कॅमेरा वगैरे ज्या पण गोष्टी आहेत ते सगळे घेऊन चाललेत. ऑलरेडी टीम पोहोचलेली आहे इकडे. आमचा कॉल टाइम होता 6:45, म्हणजे 6:45ला कॉल टाइम. का? कारण इकडे कसं असतं 12 तासाचं शूट असतं, 14 तासाचं असतं, 16 तासाचं असतं. त्याच्यावरती डिपेंड असतं तुम्हाला पैसे किती मिळणार. आणि जर ओव्हर टाइम केलं तर मग त्याचे ओव्हर टाइमचे पण पैसे देतात ते लोक. आता इकडे जे लोक ओन ट्रान्सपोर्टने आलेले आहेत, जसे अबुधाबीला शूट होतं त्याच्यामुळे अबुधाबीला जे लोक राहतात त्यांना ओन ट्रान्सपोर्टने यायचं होतं. बाकी इंटरनली शूटच्या इकडून लोकेशन शूटचं चेंज होत असेल तर ते लोक ह्याच बसमधून सगळ्यांना नेतात. मग आता ईश्वरीचं चेकिंग केलं, एमिरेट्स आयडी वगैरे दाखवलं, आम्हाला बँड दिले. तर आम्ही आतमध्ये आलो. आले आम्ही काय करतो इकडे पहिलं ब्रेकफास्ट. कारण ब्रेकफास्ट झाला की त्याच्यानंतर हे लोक आपल्याला ड्रेस वगैरे देतात. काय काय आणले ते चेक करतात, स्वतःचे पण घेऊन जायचे असतात कपडे. आणि मस्त होतं सगळं ब्रेकफास्टला इकडे छान छान. म्हटलं फटाफट घेऊया ईश्वरीला. मग कपकेक घेतला, क्रोझॉन्स घेतले, वॉटरमेलन घेतले. आणि ईश्वरीला एग व्हाईट्स पाहिजे होते ते घेतले. आणि थोडं कापसाठी छोले आणि भटुरा नव्हता पण ती रोटी होती आणि फुल हेवी होती. आणि ऑरेंज ज्यूस घेतलं, खाल्लं वगैरे. सेटवर आलो. इकडे ईश्वरीची ती मैत्रीण होती, तिच्यावर ईश्वरी खेळत होती. काल ईश्वरीने मस्त केसाची शायनिंग मारली आहे, जरा हेअर कट वगैरे केलाय. तो व्हिडिओ येईलच लवकर पार्लर मधला. आणि कारण आम्हाला शूटला जायचं होतं म्हणून घेतलेलं. आता हे ईश्वरीचे फेक मम्मी पप्पा झालेत आणि त्यांच्या ह्या 2 मुली. म्हणजे आई बनली आहे ना बिचारी कॉलेजला जाणारी मुलगी आहे, तिला बिना लग्नाचीच आई बनवली आहे यांनी. आणि मग हे ईश्वरीचं लुक आहे आत्ताचं. ज्या शूटसाठी तिला जो एरिया सिलेक्ट केलाय तिथे हे लोकांनी त्यांना असे हे सांगितलेत, काही प्रॉप्स दिलेत ते त्यांना यूज करायचे. आता हे लोक सगळे रिटेक घेत राहणार. भरपूर रिटेक होतात. आधी तो माणूस आहे जो आपल्याला सांगणार की कसं त्यांना हवंय, मग त्याच्यानंतर मग तो मेन लीड येणार, मग तो प्रॅक्टिस करणार. मग त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर जो सुपर हिरो आहे, इकडे प्रत्येकचे थीम असतात. कधी बॅटमॅन, सुपरमॅन, जोकर, हे सगळे येतच असतात. कधी काही कार्टून्स असतात. ह्याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये कार्टून्सवाले होते. मग असे प्रत्येक जण येतच असतात ज्याची थीम असेल त्यानुसार व्हिडिओमध्ये इकडे हे. आणि ह्या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्या इंस्टाग्रामच्या ॲडला पण असतात. आणि इकडे यूट्यूब वगैरे जेव्हा आपण बघतो तर त्यांच्या या साईडवरती पण ऑफिशियली ह्या ॲड प्ले होतात. तर सुपरमॅन आलेला आहे, तर सुपरमॅन त्याच्याबरोबर ॲक्ट करतो. आणि हा सुपरमॅन तर फुल काय मेकअप करून आलाय का काय, कोणती सर्जरी करून आलाय काय माहिती, काय शार्प फीचर आहेत त्याचे. मग थोड्या वेळाने आता ईश्वरी वगैरे त्यांचं शूट चालू होणार. पण तोपर्यंत आम्हाला सांगितलेलं की आता इकडे शूट चालू आहे, तर दुसऱ्या साईड एक जो एरिया आहे जिथे सगळं काही राईड्स आहेत, तर आम्हाला सांगितलं की तुम्हाला तिकडे जायचं आहे. मग ईश्वरीला मी इथेच ठेवलं आणि मी चालली आता. उरलेले जे होते त्यांना दुसऱ्या सेटवरती घेऊन गेले इकडे आतमध्येच. मग इथे आता आमच्या राईड्स होणार आहेत. तर आम्हाला सांगितलं, आधी विचारलं कोणाकोणाला राईड करायच्या आहेत, काही मोशन सिकनेस आहे का, गोळी खायची का, सगळं विचारलं जातं आधी इकडे. जेव्हा ही राईड चालू झाली ना तेव्हा आम्ही ॲक्च्युली सगळे घाबरलेलो, कारण ही राईड इकडची खूप डेंजर आहे. पूर्ण जे 360 डिग्री उलटं पालटं कसंही करतात. आम्हाला टेन्शन होतं की ही राईड आहे आम्हाला की ती राईड आहे. पण लकीली नंतर आम्हाला समजलं की ही राईड आहे. काही जेवढी डेंजर असते तेवढीच मजा येते. पण आता ह्या लोकांचं ट्रायल चाललेलं, कारण जेवढी जास्त डेंजर असेल ना तेवढी कमी लोक येतात. आणि हे लोक रिटेक खूप घेतात. आणि काही पोरं आहेत ना लहान लहान, ती मुद्दाम रिटेक घ्यावे म्हणून पण चुकतात, कारण त्यांना राईडमध्ये जास्त वेळ खेळायचं असतं. इकडे सगळ्यांची उंची चेक करतायत. आणि ईश्वरी मॅडम बघा, तिला राईडमध्ये जायचं नाही, ती आली शूटमधून आणि मस्त पॉपकॉर्न खाते. तिला म्हटलं जा शूटला, तर बोलते नको मम्मा मला नाही जायचंय, मी एन्जॉय करते इकडे, मला माझं खाऊ दे पिऊ दे आणि काय ऍक्टिंग करायची ती करू दे, आय एम हॅपी विथ माय पॉपकॉर्न. म्हटलं वा मस्त आहे. मॅडम आपल्या मस्त पॉपकॉर्न खात बसले, ज्यूस बीस पिते. आणि तिला मी सांगितलं तर मी राईडला जाईल तेव्हा शूट कर, तिने मला शूट केलं.
पण आता एवढ्या मोठ्या तुम्हाला गर्दीमध्ये तुम्ही दिसणार नाहीये. तिने ईश्वरीने मला सांगितलं, मम्मी तुम्ही किती ओरडत होता, किती किंचाळत होता. मी म्हटलं हो, मजा येत होती. कारण ईश्वरी बोलते वा वा वा, एन्जॉय करा मम्मा, तू एन्जॉय कर, मला नको सांगू असलं, अशी बोलत होती. मग तिने नंतर मग असं घेतलं आणि बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मी, मला नाही वाटत तुम्ही मला ओळखाल, कारण की मलाच माहित होतं की मी कुठे बसली आहे. ते फक्त मलाच दिसणार, तुम्हाला तर कळणार पण नाही की मी आहे म्हणून. ते वॉर्नर्स ब्रोला आलं ना, एवढं मस्त वाटतं ना, असं वाटतं मी कोणत्या तरी कार्टूनच्या दुनियेत आली आहे. आणि जे लहानपणी मी कार्टून बघायची, अलादीन, जास्मिन, टॉम अँड जेरी, गमी बेअर, बरेचसे असे कार्टून्स मी बघायची. एवढं मस्त असं वाटतं मी त्यांच्यामध्येच गेली, त्या दुनियेत गेली परत. सो अशा प्रकारे आता आमचं इकडचं शूट संपलेलं आहे. आता आम्ही बसने चाललोय नेक्स्ट ठिकाणी. आणि आमचं नेक्स्ट लोकेशन पण अबुधाबीमध्येच आहे. मीना पोर्टच्या इकडे एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये जो तो शेफ आहे त्यांच्याबरोबर आमचं शूट आहे. अबुधाबी एकदम मस्त शांत, जुनं पुणे असायचं ना तसं आहे ते, अजूनही शांतच आहे. थोडीफार सिटीमध्ये गर्दी असेल, अदरवाईज नाहीये. आणि बरेच लोक विचारायचे की तू अबुधाबीला कुठे राहायची, तर मी रीम आयलंडला राहायची. रीम आयलंडला ते पण मी इकडे या गेट टॉवरमध्ये राहायची. जे आता मी झूम करून तुम्हाला दाखवली ना टॉवर, ती वाली, ज्या 3 टॉवर एकत्र कनेक्टेड आहेत ती. ईश्वरीला आणि ईश्वरीच्या पप्पाला इकडे इतकं आवडतं, म्हणजे त्यांच्या एवढ्या खूप छान आठवणी आहेत या टॉवरमध्ये. ईश्वरीला खूप छान इकडे सगळ्या गोष्टी होत्या खेळायला, आतमध्ये ॲक्टिव्हिटीज. ज्या लोकांनी माझ्या अबुधाबीचे जुने ब्लॉग बघितले त्यांना माहीत असेल. सो आता आम्ही पोहोचलो आहोत लोकेशनच्या इकडे. आणि गेल्या गेल्या ऑफकोर्स ताव मारायचा आहे जेवणावरती, कारण इकडे हेच आहे, टाईम टू टाईम खावा, खूप हॅपी राहा, स्माईल करा, जेणेकरून तुम्ही शूटच्या वेळी अँग्री नाही दिसला पाहिजे, वैतागलेले नाही दिसले पाहिजे, तुमचे एक्सप्रेशन चांगले आले पाहिजेत. आम्ही एक्स्ट्राज म्हणून काम करतो, ज्याच्यात आम्ही दिसत नाही, पण तरी पण आम्ही चांगलेच वाटलो पाहिजे, तिकडे हॅपीच पाहिजे. मग आता आम्ही बिर्याणी घेतली, एक स्वीट डिश होती, चिकन घेतलं, सॅलड घेतलं, सगळं खायला घेतलं. आणि तिथून लगेच आली मी लोकेशनजवळ शूटला. आणि आम्हाला ड्रेस चेंज करायला सांगितला. आणि इकडे आल्यानंतर आम्हाला परत खाण्याचंच होतं, रेस्टॉरंटमध्ये असं समोर ठेवलेलं आहे, ॲक्टिंग करायची, खाताय म्हणून आम्हाला हे दिलेलं लाईम वॉटर आणि मस्त बर्फ टाकलेलं होतं. तर आम्हाला ॲक्टिंग करायची होती, पण काय माहिती पिझ्झाचा फ्रेग्रन्स एवढा मस्त येत होता ना, म्हटलं तेल लावत गेली ॲक्टिंग, आज रिअल करायचं म्हणून मग खायलाच घेतलं डायरेक्ट. खतरनाक होता. आणि विचार करा, मी पिझ्झा फोकने खात होती, फुल शायनिंग मारून. सो तिकडचं शूट संपलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी बाहेर आलो. ह्या लोकांना टायमिंग दिलेला की 6:30 पर्यंत शूट करायचं. मस्त सनसेट होत होता आणि 6:45 झाले शेवटी, रिटेक घेऊन 7:45 वाजवलेच ह्यांनी. मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर म्हटलं आता आपल्याला निघायचं आहे, पॅकअप आहे. 3rd लोकेशन पण होतं, पण आम्ही 3rd लोकेशन पण नाही थांबलो, कारण की म्हटलं जास्त नको, ईश्वरीला परत उद्या स्कूल आहे. म्हणून मग बस निघणारच होती, जे 2nd लोकेशनपर्यंत थांबणार आहेत त्यांच्यासाठी. मग आमच्यासाठी बस निघणार, म्हणून आम्ही म्हटलं चला आता निघायच्या आधी परत एकदा जेवण करून घेऊया. मग चिकन, पास्ता, फ्रूट्स घेतले. ॲक्च्युली उन्हाळ्यात त्याच्यामुळे डिहायड्रेशन खूप होतं, मग त्यामुळे फ्रूट्स, सॅलेड, कर्ड आणि कोल्ड्रिंक तर असतंच तिकडे, अनलिमिटेड खावा प्यायला, खाण्यापिण्याची टेन्शन नसते. सो अशा प्रकारे आता आम्ही बसमध्ये बसलो आणि आता आम्ही चाललोय बॅक टू दुबई. सो कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खरंच